अश्विनी, तू सिद्धी क्लिनिक डॉक्टर सागर रनवरे यांच्या ओपडीमध्ये 3 आठवड्यापूर्वी कशा संदर्भात आलती आणि तुला काय 3 आठवड्यामध्ये काय अनुभव आला आहे? म्हणजे पहिले मी अगोदर खूप चिडचिड करायची, राग यायचा. म्हणजे मला कोणी नीट बोलत पण नव्हतं. मला सगळं कसं अवॉइड करायचे की कसं वेगळं, तिचं नेचर वेगळं असं सगळ्यांना वाटायचं. पण नंतर मग मी ट्रीटमेंट जेव्हा घेतली ना, पहिल्या वेळेस तर मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं. ते की गोळ्या वगैरे खायच्या वगैरे मला खाऊच वाटत नव्हतं, विश्वासच फील होत नव्हतं. पण माझ्या सरांनी मला थोडंसं समजून सांगून, कधी थोडंसं म्हणजे हे करून ट्रीट करून 1-2 म्हणजे वेळेस खायला लावले. त्यामध्ये मी खात नव्हते, पण हळूहळू मला थोडंसं फील छान झालं, म्हणून मी नेक्स्ट विजिट घेतली. पण नेक्स्ट विजिटमध्ये मला खूप छान वाटलं आणि थोडं म्हणजे आहे की मला त्याच्यामध्ये थोडंसं मॅक्झिमम मी स्टेबल झाले. मला याच्यामध्ये म्हणजे छान वाटलं टॅबलेटमुळे. तुला बाकीच्या ठिकाणी काय डायग्नोज किंवा तुझे मेजर कंप्लेंट काय होते? म्हणजे म्हणजे जास्त की चिडचिड करणं, राग, झोप पण येणं आणि निगेटिव्ह थॉट विचारामध्ये कधी कधी असं वाटायचं की स्वतःला संपून टाकायला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे डिप्रेशन संदर्भात काय गोष्टी तुझ्या प्रॉमिनंट होत्या. तर तुला आता ह्या 3 आठवड्याच्या फॉलोअपमध्ये कितपत तुला बेटर वाटतंय पर्सेंटेज वाईज? 30% 40% मी एक मॅक्झिमम ठीक आहे. ओके. आणि तुझा किती वर्षाचा त्रास आहे हा? माझा 1-2 वर्ष होते. 1-2 वर्ष. ओके, ठीक आहे. आणि याच्या अगोदर पण मी ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याचा काही बेनिफिट मला भेटला नाही. मग मी सोडून दिलं. विश्वासच उडाला होता की डॉक्टर पण ठीक करू शकत नाही. ओके ओके ओके. तर तुला आजचं वाटतंय की सिद्धी क्लिनिकमध्ये आल्यानंतर तुझा हा प्रॉब्लेम ऑलमोस्ट आता 3 आठवड्यात तरी Better 20 ते 30% झाला आणि इथून पुढेही तो गोष्टी बेटर आणि चांगल्या पद्धतीने होईल. मेंटेन ठेवलं तर. यस. ओके, थँक्यू.